धावपळीच्या या जगात प्रत्येकजण पळतो आहे. जगण्याच्या त्या या शर्यतीत माणूस आतून तुटतो आहे. विसरून गेलाय तो हसणं आणि मन मोकळं जगणं. म्हणूनच कदाचित आज सोपं नाही उरलं माणसाला माणूस म्हणून बघणं. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात स्ट्रेस हा प्रत्येक घराघरातला आणि प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीचा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. कारण हा थेट त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेला विषय आहे. आजकाल आपल्या सगळ्यांचंच आयुष्य असं काहीसं झालंय. वरून आपण सगळे खूप शांत आणि हसरे दिसतो, पण आतमध्ये मात्र विचारांचं वादळ आणि स्ट्रेस असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डोक्यात सतत विचारांचे चक्र सुरू असतं. कामाचा ताण, भविष्याची चिंता आणि यामुळे होणारी चिडचिड. तुम्ही एकटे नाही आहात. आज आपण अशा काही सोप्या, घरगुती आणि प्रॅक्टिकल गोष्टी पाहणार आहोत, ज्या केवळ 5 ते 10 मिनिटात तुमचा स्ट्रेस गायब करतील. आजकाल लहान सहान गोष्टींचं सुद्धा लोक टेन्शन घेत असतात. चेहऱ्यावर हसू असतं, पण खोल आतमध्ये मनामध्ये कुठेतरी काहीसं दडलेलं असतं. माणूस माणसाला विसरलाय. ऑनलाईनच्या जगात लोक एकमेकांशी बोलणं विसरलेत. नाती दूर होत चाललेत. जग बदललंय म्हणत स्वतः मात्र पूर्ण हरवून बसलाय. स्ट्रेस कमी करण्यासाठी अशा 5 प्रॅक्टिकल टिप्स मी तुम्हाला आज सांगणार आहेत, ज्यासाठी वेगळा कोणताही खर्च आपल्याला लागणार नाही आहे. पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे डिजिटल डिटॉक्स. सकाळी उठल्या उठल्या पहिल्या 30 मिनिटात आणि रात्री झोपण्यापूर्वी 30 मिनिटे फोन पूर्णपणे दूर ठेवायचा आहे. कामाला जाताय, मोबाईल हातामध्ये आहे. येताय, मोबाईल हातामध्ये आहे. ट्रॅव्हलिंग करताय, मोबाईल हातामध्ये आहे. बाथरूममध्ये जाताय, मोबाईल हातामध्ये आहे. जेवताना मोबाईल हातामध्ये आहे. सोशल मीडियावरील इतरांचे परफेक्ट आयुष्य पाहून आपल्या नकळत आपल्याला स्ट्रेस वाढतो. त्याचं खूप चांगलं चाललंय, आपलं मात्र असं का, असं पटकन आपल्या मनामध्ये येत असतं. म्हणून कमीत कमी सकाळी उठल्यावर अर्धा तास आणि झोपण्यापूर्वी अर्धा तास आपल्याला मोबाईल बाजूला ठेवायचाच आहे. दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे निसर्गाशी आणि मातीशी जोडले जा. दिवसभरातून फक्त 10 मिनिटे गॅलरीत किंवा टेरेसवर शांतपणे बसा. झाडांना पाणी द्या. पक्ष्यांचा शांतपणे आवाज ऐका. केवळ आकाशाकडे बघत राहा. निसर्गामध्ये स्ट्रेस संपवण्याची नैसर्गिक ताकद असते. ही टिप्स नक्की वापरून बघा. तिसरी टिप म्हणजे ब्रीदिंग टेक्निक. जेव्हा खूप जास्त मनामध्ये टेन्शन येईल किंवा चिडचिड होईल, तेव्हा शांत बसा. 4 सेकंद नाकाने श्वास घ्या. 7 सेकंद तो रोखून धरा आणि 8 सेकंद तोंडाने हळुवारपणे बाहेर सोडा. हे फक्त 5 वेळा केल्याने मेंदूला लगेच शांततेचे सिग्नल मिळतात. ट्राय करून बघा, फरक जाणवेल. चौथी टिप म्हणजे मन मोकळं करा. बऱ्याच जणांना आतल्या आत कुढत राहण्याची खूप सवय असते. डोक्यात खूप विचार असतील तर ते एका डायरीत लिहून ठेवा किंवा तुमच्या अगदीच जवळच्या व्यक्तीशी, जसं की आई, बहीण, नवरा किंवा जिवलग मित्र यांसमोर मन मोकळं करा. मनातल्या गोष्टी बाहेर आल्या की मन हलकं होतं. कोणा खास व्यक्तीशी तुमचं मनातलं सगळं काही शेअर करत जा. सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे कृतज्ञता. आपल्याकडे जे काय नाही आहे यावर विचार करण्यापेक्षा देवाने आपल्याला काय सुंदर गोष्टी दिल्या आहेत, जसे की चांगलं कुटुंब, सुंदर घर, सुंदर संसार, 2 टाईमचं अन्न, याबद्दल रोज रात्री झोपताना मनातून देवाचे आभार नक्की मानत जा. एक दिवस करू नका बरं का. रोजच्या रोज आपल्या या सवयी अंगवळणी लागू द्या. रोजच्या रोज लक्षात ठेवून या सगळ्या गोष्टी करत जा. नक्की तुमच्या आयुष्यातील स्ट्रेस कमी व्हायला मदत होईल. लक्षात ठेवा, परिस्थिती नेहमी आपल्या हातात नसते.
पण त्यावर आपण कसे रिॲक्ट करत आहोत हे आपल्या हातात असतं. स्वतःला वेळ द्या, कारण तुम्ही आनंदी असाल तरच तुमचं कुटुंब आनंदी राहील. तुमच्या मनामध्ये खूप सारा स्ट्रेस आहे, तर हळुवारपणे नकळतपणे आपल्या कुटुंबावर सुद्धा त्याचा परिणाम जाणवायला सुरुवात होते. म्हणून या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि आपल्या अंगवळणी लावून घ्या आणि सगळ्याच गोष्टी ट्राय करा असं म्हणत नाही आहे. पण ज्या ज्या तुम्हाला वाटत आहेत, ज्या ज्या तुम्हाला पटत आहेत, त्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि स्वतः करून पहा, नक्की फरक जाणवेल. कारण स्ट्रेस ही खूप मोठी गोष्ट आहे, ज्याच्यामुळे खूप मोठे आपल्या आयुष्यातील नुकसान होत चाललेले आहेत. आजकालच्या ऑनलाईनच्या जगामध्ये या खूप अगदी कॉमन गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून मी सांगितलेल्या टिप्स नक्की वापरून बघा, आयुष्य नक्की बदलून जाईल. अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन आहात नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.